Welcome to AV number 5. We come up to this line. When Fix revealed his true character and purpose, why had he not told Mr. Fogg? If the latter had been warned, he would no doubt have given Fix proof of his innocence and satisfied him of his mistake. At least Fix would not have continued his journey at the expense and on the heels of his master, only to arrest him the moment he set foot on English soil. Passepartout wept till he was blind and felt like blowing his brains out. We come up to this line. तर पासपार्टू जो आहे याला थोडासा संशय येतोय की आपण जर कदाचित सांगितलं असतं की मिस्टर फिक्स जो आहे हा जो डिटेक्टिव्ह आहे हा आपल्या मागावर होता हे जर आपल्या मालकाला सांगितलं असतं कदाचित तर कदाचित चित्र वेगळं असतं असं त्याला वाटतंय. Fix would not have continued his journey at the expense and on the heels of his master. आणि कदाचित जर सांगितलं असतं की तुमच्या मागावर फिक्स आहे असं जर आपण आपल्या मालकाला सांगितलं असतं तर कदाचित काहीतरी वेगळा प्रकार घडला असता असं त्याला वाटतंय पॅसपार्टूला. फिक्स वुड नॉट हॅव कंटिन्यूड हिज जर्नी. कदाचित हा प्रवास जो पाठलाग चाललेला आहे डिटेक्टिव्ह फिक्सकडनं तोही कदाचित कंटिन्यू झाला नसता असं त्याला वाटतंय. ॲट द एक्सपेन्स अँड ऑन द हिल्स ऑफ हिज मास्टर. आणि कदाचित मालकाच्या पाळतीवर तो राहिला नसता जर मालकाला आपण सांगितलं असतं की मिस्टर फिक्स जो आहे तो तुमच्या मागावर आहे हे जर आपण मालकाला सांगितलं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं असं त्याला वाटतंय. ओनली टू अरेस्ट हिम द मोमेंट ही सेट फूट ऑन इंग्लिश सॉईल. आणि इंग्लिश ज्या भूमीवर पाय ठेवण्यानंतरच त्या ठिकाणी जी अरेस्ट त्या ठिकाणी झालेली आहे हे कदाचित सांगितलं असतं तर वेगळं चित्र दिसलं असतं असं त्याला म्हणायचं आहे. पॅसपार्टू वेप्ट टिल ही वॉज ब्लाइंड अँड फेल्ट लाईक ब्लोईंग हिज ब्रेन्स आउट. आणि अगदी त्याला मनापासून वाटतंय की हे चित्र बदलायला पाहिजे. तो खूप रडतोय आणि त्याला असं वाटतंय की आपण एक प्रकारे आपण आंधळं झालो होतो की काय आणि असं आपण का वागलो असं त्यालाही कळत नाही आहे. अँड फेल्ट लाईक ब्लोईंग हिज ब्रेन्स आउट. आणि अगदी त्याचं डोकं काम करत नाही आहे की काय कशा पद्धतीने आता हे प्रकरण आपण हाताळायचं आहे. Order and he had remained, despite the cold, under the portico of the custom house. Portico means प्रवेशद्वार ज्याला आपण एंट्रन्स म्हणतो आपण. Order and he had remained, despite the cold, under the portico of the custom house. आणि त्या कस्टम हाऊसच्या प्रवेशद्वाराशी आता ऑडा आणि तो त्या ठिकाणी बसलेला आहे. Neither wished to leave the place. Both were anxious to see Mr. Fogg again. आणि आता या ठिकाणी त्यांना इच्छा होत नाही की ती जागा जी आहे ज्या कस्टम हाऊसमध्ये आपल्या याला ठेवण्यात आलेलं आहे आपल्या फिलियस फॉगला तर ते काळजीत आहे की आपल्या फिलियस फॉगचं आता पुढे कसं होणार आहे. बोथ वेर अँक्शियस टू सी मिस्टर फॉग अगेन. आणि त्यांना इच्छा होते की केव्हा एकदा आपण आपल्या मिस्टर फिलियस फॉगला बघू. दॅट जेंटलमॅन वॉज रिअली रुईन अँड दॅट ॲट द मोमेंट वेन ही वॉज अबाउट टू अटेन हिज एंड दिस अरेस्ट वॉज फॅटल. दॅट जेंटलमॅन वॉज रिअली रुईन. आणि खरोखर ही जी अटक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे मिस्टर फिक्सकडनं आपल्या फिलियस फॉगला यामुळे कदाचित त्याचं पूर्ण करिअर जे आहे ते करिअर त्या ठिकाणी आता त्याचा सर्वनाश त्या ठिकाणी ओढावून त्याने घेतला आहे असा हा प्रकार घडतो आहे. अँड दॅट ॲट द मोमेंट वेन ही वॉज अबाउट टू अटेन इज एंड. आणि आता अगदी शेवटचा टप्पा त्या ठिकाणी त्या पैजेचा पूर्ण होतो आहे की 80 दिवसात ती जगसफर पूर्ण करायची आहे. आणि ह्या शेवटच्या टप्प्यातच त्या ठिकाणी ही अटक जी आहे ती निश्चितच त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरणाला कलाटणी देणारी आता ठरते आहे. दिस अरेस्ट वॉज फॅटल. आणि खरोखर अतिशय घातक अशी फॅटल मीन्स कॉझिंग अ टेरिबल आउटकम की एक निर्णायक ज्याला आपण म्हणूया घातक म्हणूया. आणि ही अटक जी आहे ती संपूर्णतः आता निर्णायक ठरलेली आहे घातक ठरलेली आहे त्याच्या पुढच्या दृष्टिकोनातून. हॅव्हिंग अराइव्ड ॲट लिव्हरपूल ॲट 20 minutes before 12 ऑन द 21st of December. आणि हॅव्हिंग अराइव्ड ॲट लिव्हरपूल ॲट 20 minutes before 12 आणि ऑन द 21st of December. तर 8:45 त्या ठिकाणी 21 तारखेच्या 21 डिसेंबरला त्या ठिकाणी ह्या लिव्हरपूलला ते पोचलेले आहेत. ही हॅड टिल अ क्वार्टर बिफोर 9 दॅट इव्हिनिंग टू रिच द रिफॉर्म. आणि द रिफॉर्म कम. आणि अजूनही त्या ठिकाणी अवकाश आहे त्यांना की जवळजवळ 8:45 म्हणजे 9 तास 15 मिनटं त्या ठिकाणी त्यांच्या हातात आहेत. आणि
कदाचित 9 hours and a quarter द जर्नी फ्रॉम लिव्हरपूल टू लंडन वॉज 6 hours आणि 9 तास 15 मिनटं हातात असताना त्या ठिकाणी आपण अगदी 9:45पर्यंत आपण पोहोचू शकतो असं त्याला वाटतं आहे 8:45पर्यंत. आणि लिव्हरपूल ते लंडन हा 6 तासाचा प्रवास त्या ठिकाणी होता. 9 तास आणि 15 मिनटं आपल्या हातात आहेत आणि कदाचित वेळेच्या आत आपण त्या ठिकाणी लंडनला पोहोचू असं त्याला वाटतंय. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी ही जी अटक आहे ती अटक मात्र काहीसा त्यांचा जो प्लॅन आहे त्यांचं नियोजन जे आहे ते विस्कळीत करते आहे. इफ एनीवन ॲट दिस मोमेंट हॅड एंटर्ड द कस्टम हाऊस ही वुड हॅव फाउंड मिस्टर फॉग सीटेड मोशनलेस. आणि तर कदाचित ह्या क्षणाला तुम्ही बघितलं त्या कस्टम हाऊसमध्ये ज्या ठिकाणी त्या मिस्टर जुलियस फॉगला अटक झालेली आहे. मिस्टर फॉग त्या ठिकाणी बसलेले दिसत आहेत, मोशनलेस आहेत, अगदी निश्चल बसलेले आहे, कुठली हालचाल नाही आहे, काम अँड विदाऊट ॲपरंट अँगर आणि कुठलाही राग संताप चेहऱ्यावर दिसत नाही आहे. आपण वुडन बेंच आणि त्या लाकडी बेंचवर ते आपल्याला दिसत आहेत त्या ठिकाणी बसलेले. ही वॉज नॉट इट इज ट्रू रिझाइन्ड बट दिस लास्ट ब्लो फेल टू फोर्स हिम इनटू अन आउटवर्ड बिट्रेल ऑफ एनी इमोशन. ही वॉज नॉट इट इज ट्रू रिझाईन. त्यांनी शेवटपर्यंत त्यांनी आपलं जे ध्येय आहे ते सोडलेलं नव्हतं. बट दिस लास्ट ब्लो फेल टू फोर्स हिम इनटू अन आउटवर्ड बिट्रेल ऑफ एनी इमोशन. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी विश्वासघात जो आहे तो कुठेतरी त्या ठिकाणी त्यांच्या भावनांना वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढे येतो आहे. वॉज ही बिंग डिवॉर्ड बाय वन ऑफ दोज सिक्रेट रेजेस. डिवॉर्ड बाय मीन्स डिस्ट्रॉइड बाय. डिवॉर्ड बाय was he being devoured by one of those secret rages, all the more terrible because contained and which only burst forth with an irresistible force at the last moment. आणि कुठेतरी हे उद्ध्वस्त असं जे होताना दिसतं आहे जे प्लॅन्स आहेत ते. was he being devoured by one of those secret rages. कदाचित कुठेतरी ह्या एक गुप्त कारस्थानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे काही करतं आहे की काय. all the more terrible because contain and which only burst forth with an irresistible force at the last moment. आणि शेवटच्या क्षणाला काही घडू शकतं असं त्यांना वाटतंय आणि कुठेतरी एक वेगळा चमत्कार जो आहे एक मिरॅकल घडावा असं त्यांच्या मनात ते विचार येत आहेत. नो वन कुड टेल. कोणाला सांगता येत नाही की पुढे काय घडेल. देर ही सॅट कामली वेटिंग फॉर व्हॉट. पण ते बसलेले आहेत मिस्टर जुलियस फॉग आणि काहीतरी घडण्याची वाट बघता आहेत. डिड ही स्टील चेरिश होप. खरंच त्या ठिकाणी त्यांच्या ज्या आशा आहेत चेरिश जतन करणे प्रिझर्व करणे खरंच त्या आशा त्यांनी जतन करायला पाहिजे का काहीतरी वेगळं घडेल तर अशा. डिड स्टील बिलीव्ह नाऊ दॅट द डोअर ऑफ दिस प्रिझन वॉज क्लोज अपॉन हिम दॅट ही वुड सक्सीड. कदाचित हा दरवाजा जो आहे तो त्यांना तो दरवाजा तुरुंगाचा असू शकतो की काय. कदाचित ते पुढे सुटतील की काय. दॅट ही वुड सक्सीड आणि त्यात त्यांना यश मिळेल की काय. कदाचित त्याच्यातून ते पुढे येतील की काय असा एक विचार त्यांच्या डोक्यामध्ये डोकावतो आहे. हाऊएव्हर दॅट मे हॅव बीन मिस्टर फॉग केअरफुली पुट हिज वॉच अपॉन द टेबल. त्यांनी आपलं घड्याळ जे आहे त्या टेबलवर काळजीपूर्वक ठेवलं. अँड ऑब्झर्व इट्स ॲडव्हान्सिंग हँड्स. नॉट अ वर्ड एस्केप हिज लिप्स. आणि कुठलेही शब्द त्यांच्या तोंडातून जायला नको असं त्यांनी त्याची ते काळजी घेत आहेत. बट हिज लुक वॉज सिंग्युलरली सेट अँड स्टर्न. पण त्यांचा चेहरा जो आहे तो काहीसा अतिशय वेगळ्या पद्धतीने कडक आणि गंभीर असा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो आहे. बट हिज लुक वॉज सिंग्युलरली सेट अँड स्टर्न. काहीसा ताठर भूमिका आहे. द सिच्युएशन इन एनी इव्हेंट वॉज अ टेरिबल वन अँड माइट बी दस स्टेटेड. इफ फिलियस फॉग वॉज हॉनेस्ट ही वॉज डुईंग. इफ ही वॉज नेव ही वॉज कॉट. नेव मीन्स डिसऑनेस्ट पर्सन, डिसऑनेस्ट मॅन, बदमाश, फसवणारा, फसवेगिरी करणारा माणूस त्याला म्हणतात नेव. बदमाश, फसवा माणूस, डिसऑनेस्ट. इफ फिलियस फॉग वॉज हॉनेस्ट ही वॉज रुईन. जर कदाचित ते प्रामाणिक असतील, कुठलाही गुन्हा त्यांनी केला नसेल तर ते संपले असं त्याचा उद्देश होतो. इफ ही वॉज अ नेव. पण कदाचित त्यांनी जर बदमाशगिरी केली असेल, लबाडी केली असेल तर ते पकडले जाऊ शकतात. डिड एस्केप ऑकर टू हिम. कदाचित सुटका होईल की काय. डिड एक्झामाइन टू सी इफ देर वॉज एनी प्रॅक्टिकेबल आउटलेट फ्रॉम हिज प्रिझन. खरंच ह्या तुरुंगातून कुठला सुटण्याचा एखादा मार्ग आहे की काय असा एक विचार त्यांच्या डोक्यात त्या ठिकाणी येतो आहे. डिड यू थिंक ऑफ एस्केपिंग फ्रॉम इट. कदाचित यातून ते सुटतील की काय. पॉसिबली फॉर वन्स ही वॉक स्लोली अराउंड द रूम. त्यांनी अतिशय काळजीपूर्वक ते त्या रूममध्ये चक्रा मारतायत, शांतपणे चालतायत आणि पुढे बघतायत. बट